घराघरामध्ये गणपतीचं आगमन होतंय. गणपती म्हणजे कलेची देवता, कलाधिपती गणपती. या गणेशाचं पूजा पण आपण गणेश मूर्तीची चित्राने करणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत पिसुर्वो. पिसुर्वो हे त्यांचं कला जगतातलं नाव. पिसुर्वो म्हणजे जितेंद्र सुराडकर. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर एका कलाकारासाठी गणपती म्हणजे काय असतं? मूर्त आणि अमूर्त शैलीतला गणपती काय असतो? गणपती ही आराध्य देवता आहे आणि कला क्षेत्रामध्ये मॉडर्न जे रूप आहेत, तर गणपतीचे आतापर्यंत जे रेखाटनं झाली आहे किंवा ज्या कलाकृती तयार झाल्या आहेत, मूर्ती तयार झाल्या आहेत, तर त्या मॉडर्न आहेत. तर गणपती हा माझ्यासाठी एक मॉडर्न देवता आहे, जी आपल्याला एक वेगळं रूप क्रिएट करण्यासाठी प्रवृत्त करते. तुम्ही आतापर्यंत मूर्त आणि अमूर्त अशा अनेक प्रकारे 24 वर्षांमध्ये चित्र केली आहेत, अगदी ग्रामीण पासून आता आंतरराष्ट्रीय पर्यंत. तर आता आपण थेट चित्राकडे वळूया आणि तुम्ही कसा साकारताय ते पाहूया. धन्यवाद. थँक्यू. या चित्राचं मला आणि तुमच्या एकंदर चित्रकारांचं मला फार कौतुक वाटतं. मला एक प्रश्न कुतूहलापोटी विचारावासा वाटतो की तुम्ही ग्रामीण भागातून येऊन आता आंतरराष्ट्रीय लेवलवर जाऊन तुम्ही प्रदर्शनं भरवता, तर दुसऱ्या देशातले नागरिक या गणपती बाप्पाकडे कसं पाहतात? सारखेच आहे. आपण ज्या पद्धतीने आपल्या इथे आपली जी पौराणिक कथा आहे किंवा आपण ज्या कल्चरशी जुळलेलो आहे, तर त्या पद्धतीने आपलं आणि त्यांच्या बघण्यामध्ये थोडा फरक आहे. पण जसं जसं माहिती होते प्रत्येकाला की गणपती म्हणजे काय, नेमकं त्यांचं प्रवास कसा राहिला, त्यांचा जन्म कसा राहिला, तर ह्याच पद्धतीमध्ये जर त्यांना ते त्यांच्या दृष्टिकोनातून बघायला लागेल, तर माझ्या पेंटिंगमधून मला सांगावं लागेल त्यांना की कैलास पर्वत जो मी दाखवलेला आहे, तर त्यामध्ये तिथे असताना त्यांच्यासोबत जो एक म्हणजे हा आकार जो जन्माला आला, त्याची एक मोठी कहाणी आहे. तर ती कहाणी मी या ठिकाणी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये 2 चेहरे आहेत. एक गणपतीचं मूर्त स्वरूपातलं रूप आहे आणि हे अगोदरचं जे म्हणजे हे रूप ज्या टायमाला जन्माला आलं, तर त्याच्या अगोदरचं. तर असे हे दोघं संबंधाने जोडण्याचं. अगदी धन्यवाद, मनापासून धन्यवाद. म्हणजे हे मूर्तिमंत तरीही अमूर्त काहीसं वाटणारं हे चित्र, आणि हे तुम्ही आमच्या दर्शकांना दाखवलं आणि गणपतीची पूजा केली. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.